जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. दादा भगवान ज्यांना म्हणतात ते स्वतः नेहमीच म्हणायचे की हे शरीर हे दादा भगवान नाहीच आहे. हे तर एम पटेल आहे. अंबालाल भाई पटेल, बादरणगावचे, बडोद्याच्या जवळचे राहणारे. आणि दादा भगवान म्हणजे अंतरंगातील प्रकट तत्वांना दादा भगवान म्हणायचे आणि स्वतःविषयी नेहमीच सांगायचे, मी तर ज्ञानी पुरुष आहे. भगवंत तर आतील आत्मा तोच भगवंत आहे, तोच परमात्मा आहे. आणि प्रत्येक जीवमात्राच्या आतमध्ये आत्मा तोच भगवंत आहे. पण आवरणाने तो झाकलेला आहे. आणि त्याच्यातलं आवरण जर तुटलं 1958 जेव्हा ज्ञान प्रकट झालं, तर सर्व प्रकारची आवरणं तुटून आत्म्याचा संपूर्ण अनुभव त्यांना झाला. आणि ह्या जगताची वास्तविकता त्यांना अनुभवास आली. जे हे जग कोणी बनवलं आहे, भगवंत कुठे आहेत, भगवंत काय आहेत, ही दुनिया कशी उत्पन्न झाली, कर्म कशी बांधली जातात, कर्मांपासून मुक्ती कशी मिळू शकते, मोक्ष काय आहे, बंधन काय आहे, ह्या साऱ्या दुःखांपासून मुक्ती कशी मिळवायची संसारात राहूनही. आणि ते ज्ञान त्यांना प्रकट झालं आणि लाखो संसारातल्या माणसांना हे ज्ञान प्राप्त करून दिलं. संसारात, व्यवहारात पती पत्नी, आई वडील, मुलं, सासू सासरे, नोकरी धंदा सर्व चालू ठेवून सर्व व्यवहारात राहूनही आत्म्याचा साक्षात्कार प्राप्त करू शकतो. आणि या संसारात राहूनही या संसारातल्या समस्त दुःखांपासून मुक्ती अनुभवास येऊ शकते. ह्यालाच अक्रमविज्ञान म्हटलं जातं. अक्रम म्हणजे क्रम आणि अक्रम दोन शब्द आहेत. क्रम म्हणजे स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, क्रमाक्रमाने आत्मसाक्षात्कार मिळवणं. जसं आपण पायऱ्या चढत 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 12व्या मजल्यावरती जातो आणि दुसरा रस्ता आहे लिफ्टचा मार्ग. जर लिफ्टमध्ये आपण जर का बसलो तर सरळ 12व्या मजल्यावर पोहोचू. तर हा लिफ्टसारखाच रस्ता आहे. क्रमिक मार्ग म्हणजे तप करा, त्याग करा, भक्ती करा, साधना करत 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 आत्मसाक्षात्कार प्राप्ती, तोच क्रमिक मार्ग आहे. आणि कधीतरी असा रस्ता सापडला जर, कृपेमुळेच आत्मसाक्षात्कार प्राप्त करणं. इथे तप नाही, त्याग नाही, ध्यान नाही, शास्त्र नाही, तेही नाही, स्वाध्याय नाही. आज्ञा तोच धर्म, आज्ञा तेच तप. जर आपल्याला इथून एअरपोर्टला जायचं आहे तर मार्ग पण ठाऊक नाही आहे, पण कोणी गाईड मिळाला, अनुभवी टॅक्सी ड्रायव्हर साहेब मी तुम्हाला पोहोचवतो ना. ना आपण मग रस्त्याचं नाव जाणतो, ना आपल्याकडे जयपूरचे काही डिटेल्स आपल्याकडे आहेत. तरीही एक टॅक्सीवाला ओळखीचा असेल, तो आपल्याला आरामात एअरपोर्टला पोहोचवेल. तसंच आत्म्याचे ज्ञानी आहेत, आत्म्याचा साक्षात्कार करून देतात. भलेही शास्त्र वाचा वा वाचू नका, रस्ता जाणत असाल वा नसाल, असे जर का गाईड मिळायला हवेत. दादा भगवान नेहमीच म्हणायचे की मी भगवंत नाही, मी गुरु देखील नाही. हा कोणता नवा संप्रदाय, नवा धर्म, नवी पद्धत नाही आहे. मी कोणी भगवंतही नाही आहे. भगवंत तर अंतरंगातील आत्मा, प्रत्येक जीवातील आत्मा तोच भगवंत आहे. आणि मी गुरुही नसतो, कुणाला शिष्यही बनवत नाही. मी स्वतः आत्म्यात राहतो, आत्म्याची दृष्टी तुम्हाला प्राप्त करून देतो. मग कोण आत्मा कोणाचा शिष्य, कोण आत्मा कोणाचा गुरु? इथे गुरु शिष्याचा भेदही नाही आहे, गुरु शिष्याचं नातंही नाही. इथे अभेद्यता आहे. जसं आपण स्वतः आत्मा आहात तसाच मीही स्वतः आत्माच आहे. आत्मदृष्टीने अभेद्यतेमध्ये
राहू शकतो. आणि ह्यात मुख्य गोष्ट हा कोणताही नवा धर्म, नवा संप्रदाय नाही आहे. इथे मुख्य हेच आहे की सर्व मूळ पुरुष कृष्ण भगवान, महावीर भगवान, रामचंद्रजी भगवान, शिव भगवान, सगळे मूळ पुरुषांचे जी तत्व होती, मी स्वयं कोण आहे, आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाला ओळखा. आणि मी स्वतः कोण आहे हे नाही जाणलं तर तीच अज्ञानता समजली जाईल. जैन शास्त्रानेही हेच सांगितलं आहे की स्वरूपाचं अज्ञान आणि रागद्वेष ह्यामुळेच कर्म बांधली जातात. जीवाला संसारात भटकावं लागतं. वेदांमध्येही हेच म्हटलं आहे, मलवक्षेप आणि आवरण, अज्ञानतारूपी आवरण आहे. तोवर या संसारात बंधन आहे, भटकणं होणार आहे. मूळ पुरुषांनी कोणी असे ध्यान करा, क्रिया करा, त्याग करा, तप करा असं नाही सांगितलं. त्यांच्याकडे जे आले त्यांना ज्ञान दिलं. कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. नामस्मरण श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, वैराग्य श्रेष्ठ आहे, योग साधना श्रेष्ठ आहे, ध्यान श्रेष्ठ आहे. पण त्याच्याकडून काही करून नाही घेतलं. त्यांनी अर्जुनाला ज्ञान दिलं की तू आता अर्जुन नाहीस, तू स्वतः आत्मा आहेस. त्यांना आत्मदृष्टी दिली. आत्मावत सर्व भूतेषु, सर्वांना आत्मस्वरूपात बघ. आणि त्याच्याही पुढे हेही सांगितलं की हे शरीर ते मी नाहीये, हा कृष्ण नाहीये, हा अविनाशी तत्व, तो आत्मा, तेच माझं स्वरूप आहे. तू मला खऱ्या स्वरूपात ओळख. हे शरीर हे माझं स्वरूप नाहीये, मला तत्व स्वरूपात पहा. तर हे तत्व मूळ पुरुषांचं होतं. कृष्ण भगवंतांनी मूळ पुरुषाला ते त्यांनी प्राप्त केलं. महावीर भगवानांनी हे तेच तत्व त्यांच्या फॉलोअर्सना सांगितलं. सम्यक दृष्टी प्राप्त करा. हे विनाशी दर्शन आहे. मी पती आहे, मी पुत्र आहे, मी पिता आहे, हे विनाशी संबंध आहेत. मी खरोखरच आत्मा आहे, हा अविनाशी संबंध आहे. त्याची दृष्टी प्राप्त करा. सम्यक दर्शन, त्यानंतर सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, सम्यक तप, त्याने मोक्ष मिळेल. मूळ पुरुषांच्या तत्वामध्ये कुठेही विरोधाभास नाहीये की महावीर भगवंतांनी जैन धर्म स्थापित केला, कृष्ण भगवंतांनी वैष्णव धर्म असा आहे जैन धर्म. रागद्वेषाची भावना मूळ पुरुषांमध्ये नाहीये. उरलेले म्हणतात आमचा जैन धर्म हा आमचा उच्च आहे, महावीर भगवान त्यांचा आमचा धर्म आहे, या लोकांचा वैष्णव धर्माचे आपण वैष्णव सर्वश्रेष्ठ आहे. पण मूळ पुरुषांमध्ये रागद्वेष नव्हता, पक्ष नव्हता. धर्माचाच बोध दिला आहे आणि तोच मूळ पुरुषांचं तेच तत्व आपण प्राप्त करू. दादा भगवंतांचंही हेच तत्व आहे. स्वतःच्या आत्म्याला ओळखा आणि ह्या संसारात सर्व कर्मांना त्यांना समभावाने पूर्ण करून मुक्ती, मोक्ष प्राप्त करा. म्हणजेच हा काही नवा धर्म, नवा संप्रदाय नाहीये. स्वतःच्या आत्म्याला ओळखून सर्व संसारातल्या सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळवणं आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणं, तीच गोष्ट इथे प्राप्त होते. म्हणजे इथे दोन मुख्य तत्व प्राप्त करायचे. मी स्वयं कोण आहे त्याची अज्ञानता निघून जावी. आणि तेवढंच महत्त्वाचं आहे की हे करणारा कोण आहे, करवणारा कोण आहे. कर्त्यासंबंधी अज्ञानता, कारण मी केलंय. जेव्हा काम बिघडतं तेव्हा दुसऱ्यावरती आक्षेप घेतात, दोषारोपण करतात, त्याने माझं काम बिघडवलं. तर खरा करता कोण आहे न जाणल्यामुळेच स्वतः चांगलं झालं तर मीच केलं असं मानतात, बिघडलं तर दुसऱ्यावरती आक्षेप घेतात. आणि दुसऱ्याला दोषी बघण्यामुळेच कर्मबंधन सुरू होत असतं, कर्मबीज पेरली जात असतात. पण सच्चा करता कोण आहे, जगाकडे निर्दोष पाहाल तर कर्मबंधनातून मुक्ती मिळेल. आणि कर्मबंधन झालं नाही तर कर्माचं फळच मिळणार नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळेल. म्हणजे हे आध्यात्मिक विज्ञान आहे. हा कोणताही नवा धर्म, नवा संप्रदाय नाहीच आहे. पण जो मूळ पुरुषांनी
आत्मसाक्षात्कार प्राप्त केला होता, तोच बोध जगाला पोहोचवायचा आहे. पण आज महावीर भगवंतांना 2500 वर्ष झाली आहेत, कृष्ण भगवान 5000 वर्ष आधी, रामचंद्रजी 11,000 वर्ष आधी. पण आज वर्तमानात असे काही ज्ञानी आहेत, म्हणून तोच मार्ग, तीच आत्मदृष्टी आपल्यालाही प्राप्त होऊ शकते. म्हणजे इथे काही जास्त प्रवचनासारखे सत्संग नसतो की 1 तास प्रवचन करत राहणार, तुम्ही ते ऐकणार. इथे प्रश्नोत्तरी सत्संग आहे. मनामध्ये जे काही प्रश्न उत्पन्न होत असतात, आपल्याला जीवनात जो काही धर्म मिळाला आहे, आपण जी काही भक्ती केली आहे, स्वाध्याय केला आहे, आपण काही शास्त्र वाचली आहेत वा साधना काही केली आहे, ती साधना करत 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 कसे आपण आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचू शकू आणि तिथून मोक्षगतीपर्यंत पोहोचू शकू, ते आपण समजून घ्यायचं आहे आणि प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजे जो काही आपण धर्म करतोय किंवा भक्ती करतोय ते चुकीचं करतोय असं नाही आहे, पण त्यातून आपण आत्म्याला कसं ओळखू शकू आणि आत्मदृष्टीमध्ये राहून हे कसं कर्म पूर्ण करावं. कारण तुम्ही बघा, तुम्ही विचार करा, तुमच्याला समजेल की कितीही तुम्ही जरी धर्म आचरणात आणलात, भक्ती केलीत, चांगलं काम केलं, सेवा परोपकार धर्म काहीही केलं, त्याने पुण्य बंधन होईल आणि पुण्याचं फळ संसारामध्ये दुसरा जन्म मग घ्यावा लागेल, सुख शांती संपत्ती ती मिळेल, भोगायला यावंच लागेल. आणि पाप, राग द्वेष अत्याचार दुराचार भ्रष्टाचार, कुणाला जर दुःख दिलं, कुणाचा जर अपमान केला, कुणाला व्यक्तीला जर तू फसवलं, त्यामुळे मग पाप लागेल. अधर्माने पाप लागतं, पापाने संसारात दुःख अशांती बऱ्याच प्रकारचे कष्ट भोगावे लागतात. तर पाप आणि पुण्य दोहोंमुळेही संसारात तर फळ भोगण्यासाठी मग यावंच तुम्हाला लागेल. पण पापही होऊ नये, पुण्यही होऊ नये, कर्मच होऊ नयेत. जे कृष्ण भगवंतांनी सांगितलं, कर्म करतानाही अकर्मदशा, असं काही आपल्याला प्राप्त झालं तर मग पाप आणि पुण्य दोन्हीतून मुक्ती आणि त्याचं फळ अकर्मदशा आणि मोक्षगती, आपण ते प्राप्त करायचं आहे. जन्मात अनंत अवतारातून किती धर्म केले, किती भक्ती केली, किती सेवा पूजा सगळं काही केलं आपण, पुण्यही बरंच उच्च प्रकारचं केलं आणि संसारात सुख शांतीही लाभली आपल्याला. पण आत्म्याचं ज्ञान प्राप्त नाही झालं आणि जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून कधी मुक्ती नाही मिळाली. आज आपल्याला हेच प्राप्त करायचं आहे. कसं ते प्राप्त करायचं, त्यासाठीच हा सत्संग आहे. तुम्ही जरूर प्रश्न विचारू शकता आणि समाधान, आत्मजागृती प्राप्त करण्यासाठी आपण रस्ता कसा शोधायचा त्याचं समाधानही इथे तुम्हाला मिळेल. थोडे काही प्रश्न आले आहेत, सगळे प्रश्न आपण जरूर घेऊया, ज्यामुळे आपण आत्मज्ञान प्राप्त करून मोक्षमार्गात कसे पुढे जाऊ शकू त्याची समज प्राप्त करून घेऊ शकू. संसार व्यवहार सोडायचा नाहीये, पण संसार व्यवहार पूर्वकर्मांचं फळ भोगण्यासाठी आहे. हे फळ भोगत भोगत आतून नवी बीज पेरली जातात. अज्ञानतेने रागद्वेषाने नवी बीज न पेरावी, तशी नवी कर्म न बांधली जावी. त्याचा रस्ता काय आहे तो दादा भगवंतांनी दाखवला. कर्मफळ तर जे काही आहे, चांगलं आहे वाईट आहे, सगळं भोगावंच लागेल आपल्याला. पण भोगते वेळी नवी कर्म कशी बांधली जातात, पण कसे आपण थांबवू शकू, कर्मबंधनातून कशी मुक्ती मिळवू शकू, ते विज्ञान दादा भगवंतांनी खुलं केलं आहे. KP मिश्रा. असे आहे की ॲक्च्युली मी सहज मार्गाशी जोडलेला आहे 6.5 वर्षापासून आणि त्यात बरेच अनुभवही आलेत आणि असे वाटत होते की माझा प्रोग्रेस जसे आपण म्हणालात क्रमशः होतोय, पण बेचैनी एवढी वाढली होती की असे मला वाटत होते की असा कोणता मार्ग मिळावा जो अक्रमसारखा असावा. तेव्हा इंटरनेटवर लकीली एका आठवड्या आधी मला खूप सारे वाचनात आले माहिती, टॉक्स आणि मला व्हिडिओसुद्धा बघायला मिळाले आणि मी खूपच प्रभावित झालो. म्हणूनच लगेच मी इथे येण्यासाठी
कॉन्टॅक्ट केला आणि मी इथे आलो. चांगलं आहे. तर मला हे वाटते की मला कळेल कसे की की मी कनेक्ट झालोय आणि रिअलाइज होईल मला. तो एक प्रश्न आहे माझा. इथे तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे उद्या. तुम्हाला उद्या यायचं आहे ना? हो, मी तर येणारच आहे हा, तर त्यासाठी. मग ज्ञान घ्या उद्या. एक गोष्ट जरूर ध्यानात ठेवा की मी हे जे जाणलंय ते पेंडिंग ठेवा, बाजूला ठेवा. मला काही नवीन प्राप्त करायचं आहे आत्म्याचं. त्याची आपण कितीही साधना केली, पण तुम्ही स्वतःच विचार करा, आत्म्याची प्राप्ती झाली आहे की नाही झाली. तेच तर आहे मनामध्ये. तोच प्रश्न उद्यानंतर सॉल्व्ह होईल. हां, जी आत्म्याची प्राप्ती बाकी आहे त्यासाठी आत्म्याचं ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि मी मिश्रा आहे ते शरीराला नाव दिलं गेलंय. मी स्वयं कोण आहे त्याची ओळख प्राप्त करायची. आणि 2च तासामध्ये मी स्वतः कोण आहे याची ओळखही प्राप्त होते. कर्ता कोण आहे, करविता कोण आहे, हे सगळं ज्ञान आपण प्राप्त करतो. म्हणजेच उद्या आपण ज्ञान जरूर घ्या. आणि नंतर जशी एकदा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली मेडिकलच्या की मग लगेच डॉक्टर नाही होत आपण, ॲडमिशन मिळते. हां, नंतर मग 300 दिवस आपल्याला हजेरी लावायचे वर्षभरात, 5 वर्षापर्यंत. आम्ही म्हणतो 300 तास काढा तुम्ही. 300 तास म्हणजे एखाद्या शिबिरात या आणि मग 100-125 तास तर नक्कीच होतील. पण टचमध्ये राहा. मुख्य गोष्ट काय आहे की हे कृपेने मिळालेलं ज्ञान आहे. आणि तुम्ही जे आधी वाचलं आहे आणि आज जे प्राप्त होत आहे, तर दोहोत आपली बुद्धी तुलना, विरोधाभास शोधून काढेल. थोडे परिचयामध्ये राहून समजाल तुम्ही तर तुम्हाला सिद्धांत कळत जाईल आणि मग समाधानही तुम्ही मिळवू शकाल. समजते आता तुम्हाला? हा, धन्यवाद. शांतीलाल कोठारी. आपले जे 9 कलम आहेत, पहिले 9 कलम, कोणाचा अहंकार न दुखावला पाहिजे. तर अहंकार तर डोळ्यांनी आंधळाच असतो, बघतो तो बुद्धीच्या डोळ्यांनी. तर भावना सुदबाहूमध्ये जसं उल्लेख केलेले आहे की कोणाची बुद्धिभ्रष्ट होते तेव्हा प्रॉब्लेम येत नाही, पण अहंकार नाही दुखावला पाहिजे. आता समोरच्याचे मन दुखावले असेल तर काय, मोह पूर्ण नाहीसा झाला तर मोहाची भावना व बुद्धी भ्रष्ट झालीये, तर त्याचं डिमार्केशन कसे करावे. ते विशेष करून कुटुंबातील जी चिकट फाईल असते, त्यांची जी मागणी असते ते पूर्ण नाही केली तर संभावातून निकाल करून टाकायची का त्याची. परिभाषेने त्याचा मोह पूर्ण नाही झाला तर संभावाचे निकाल करून टाकायचा. मोह कोणाचा आहे? फाईल 2चा आहे. फाईल 2 म्हणजे अहंकार. बरं, अहंकाराचा मोह आहे. म्हणजे अहंकाराची बुद्धी, माझी बुद्धी, माझं मन दुखावलं गेलं, माझा मोह पूर्ण नाही होत. सगळ्याचा मालक अहंकार आहे. अहंकाराला हर्ट नाही केलं तर त्याची सगळी मुलं सुरक्षित राहतील. मग त्याला दुःख नका देऊ. म्हणजे अहंकाराला दुःख दिल्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्वांना दुःख होणारच. मग आपोआप अहंकाराला दुःखी नाही केलं तर सर्वांना काही होणारच नाही. मग दीपक भाई, अहंकार दुखावला तर बुद्धिभ्रष्ट डिमार्केशन कसे होईल? अहो, सोडून द्या ना, जास्त खोलात जायची गरज नाहीये. भावना ठेवा अशी. आपलं मन, आपली वाणी, विचार, वर्तनाने कुणालाही आपण दुखवू नये अशी आपण भावना ठेवूया. आणि अहंकाराला नाही दुखावलं तर आता तुमच्या हाताला दुखावलं आणि तुमच्या शरीराला दुखावलं, पण शरीराचाच पार्ट आहे आता हात, पण दोन्हींचा मालक अहंकार आहे. पण अहंकार जर दुखावला तर तुम्हाला धक्का मारेल वा शरीराला धक्का मारेल तरी त्यालाच लागेल. मग तर अहंकारालाच पकडा मग सरळ. दीपक भाई, संभावाने निकाल होईल की नाही होणार तसं म्हणजे? हे बघा, काय तुम्ही फर्स्ट स्टेप काय आहे, आपली भावना ठेवा. तुम्ही निश्चय करा की फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. फर्स्ट स्टेप. आता जो काही व्यवहार झाला आणि समोरच्याची अपेक्षा पूर्ण नाही होऊ शकली किंवा त्याचा मोह पूर्ण नाही होऊ शकला तर कधी मग चिडचिड करतील तुमच्यावरती, तेव्हा शांतीलालला सांगायचं की बघा शांतीलालजी, तुम्हाला दुःख झालंय, प्रतिक्रमण करा. बघा, प्रतिक्रमण करून विषय मग संपवून टाका, चॅप्टर क्लोज. पण उद्यापासून मी हे करेन, मी उद्या ते करेन, त्याचं हे करेन नाही. बघा, कितीही प्रसंग, व्यवहार, वाणी सगळी कितीही ॲडजस्टमेंट, कितीही बदलला तरी पण मूळ हिशोब आहे रागद्वेषाचा. आणि कितीही रागद्वेष तुम्ही धुवत जाल तर कितीही बाहेरच्या वर्तनात कमी जास्त सुधारणा जरी झाली, त्यात सुधारणा, तरी त्याचा मग जास्त परिणाम तुम्हाला
त्याऐवजी रागद्वेषच तुम्ही धुवून टाका. हेच वाणी वर्तन विचार समोरच्याला दुःखदायी नाही वाटणार. बघा ना, जर छोटा मुलगा असेल, अशी समोर त्याची समजा आई दिसली तर असा सर्वांच्या मधून जाईल, कुणाच्या डोक्यावरती हात ठेवेल, कुणाच्या हातावरती पाय ठेवेल. कुणाला दुःख नाही होणार. त्याचं वर्तन तर खराब वाटेल, चांगलं नाहीये, पण तरी का नाही दुःख? त्याची वृत्ती नाही, अहंकार नाही, सहजता आहे. तर रागद्वेष नाहीये तर वाणी वर्तन विचाराने कुणालाही दुःख नाही होणार. हो हो हो, समजलं दीपक भाई. तर ह्यात तुम्ही बायकोला हे दुःख देत आहे, वडिलांना हे दुःख होत आहे, वाईफला हे होत आहे, त्याला सुधारायला जाल तर थकून जाल. त्याविषयी भावना ठेवा. रागद्वेष करायचे नाहीत, समभावाने व्यवहार पूर्ण करायचे. व्यवहाराने दुःख होत नाही, रागद्वेषाने दुःख होतं, कषायाने दुःख होतं. दीपक भाई, ज्ञानानंतर तर आपण मितद्वेषी होतो ना, का निश्चयाने होतो? हे परिणाम स्वरूप द्वेष आहेत का? परिणाम आता शांतीलालला द्वेष वाटेल, अभाव होईल कुणाच्या प्रती, भाव बिघडले तर शांतीलालला म्हणायचं प्रतिक्रमण कर. आपल्याला नाही होणार. म्हणजे कॉजेस पार्ट स्टॉप होईल, पण इफेक्ट जो काही येईल त्याचा समभावाने निकाल, 5 आज्ञांमध्ये राहून समभावाने निकाल करणं बाकी असेल. हो, कर्म समाप्त, कर्म संपण्याआधीच सरळ ज्ञान मिळालंय. आता कर्म आधी केली होती त्याची फळं तर येणारच, पण नवी कर्मबीज पेरणार नाहीत का? कारण आत्म्याच्या जागृतीत आलायत. कर्म समाप्त नाही केलीत, कर्मफळ तर एक एक भोगावीच लागतील, पण त्यात समभावाने निकाल करा. आपल्या वाणीने कोणाला दुःख व्हावं असंही होतं, कोणाच्या वाणीने आपल्यालाही दुःख होतं, म्हणजे शांतीलाललाही दुःख होऊ शकतं. पण त्यावेळी निमित्ताकडे तुम्ही निर्दोष पहा, स्वतःच्या चुका निरखून प्रतिक्रमण करा. बरोबर. म्हणजे हळूहळू दोष समाप्त होत जातील.